रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार सर्वांना. तुम्हाला माहिती आहे का हो, तुळशीची माळ का घालतात गळ्यामध्ये? पंढरपूरचा राजा पांडुरंग विठुराया यांना तुळशीची पानं आणि मंजुळा यांची माळ अतिशय प्रिय आहे, हो की नाही? त्याचबरोबर तुळशीच्या लाकडाची केलेली माळ सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि वारकरी संप्रदायातली जी लोक आहेत, वारकरी बांधव आहेत ना आपले, त्यांच्या गळ्यात बघा ही माळ असतेच. ही माळ म्हणजे पांडुरंग आणि भक्त यांच्यातला एक दुवाच असल्यासारखं आहे, हो की नाही? तर ही जी माळ आहे ती का घालतात? तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की ही माळ बनवतात कशाची. तर ही माळ असते तुळशीच्या लाकडांची आणि या माळेमध्ये 108 मणी असतात. आणि ही माळ असते ना ती हाताने बनवलेली आहे. म्हणजे तुळशीची जी माळ खरी माळ असते ना ती हाताने बनवतात. आता बाजारात मिळतात ज्या खोट्या खूप साऱ्या माळा मिळतात ना, आणि खऱ्या माळेमध्ये आणि खोट्या माळेमध्ये आहे की नाही एकच फरक आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेनच कसं ओळखायचं ते. तर पहिल्यांदा आपण बघूयात की तुळशीची माळ का घालतात. तर याच्यामागे एक असं वैज्ञानिक कारण पण आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुळस खूप प्रमाणामध्ये ऑक्सिजन देत असते, हो की नाही? प्रत्येक घरासमोर तुळस असते. तुळशीपासून पुढे याल ना तर अगदी शुद्धच हवा तुम्हाला मिळेल. औषधे असते तुळस, आणि त्यांच्याच लाकडाची जर तुम्ही गळ्यात माळ घालत असाल ना तर अतिशय चांगलं येते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि असं सुद्धा समोर आलं आहे संशोधनामध्ये की तुळशीची माळ ज्यांच्या गळ्यात आहे ना त्यांच्या शरीरातली उष्णता, वात, कफ सगळं कमी होतं. त्यामुळे तुळशीची माळ ना अतिशय औषधी आहे. तुळसच औषधी आहे, त्याच्यातलं कण औषधी आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्याचबरोबर आपण जर तुळशीची माळ घातली ना तर मानसिक शांतता मिळते, मन शांत राहतं. तापामध्ये सुद्धा बघा तुळशीच्या पानांचा जर काढा पिला ना तर लगेच फरक पडतो. हीच तुळशीची माळ वारकरी संप्रदायातले लोक घालतात. पण ही घालण्या अगोदर ना त्याचे नियम बघायला पाहिजेत. तुळशीची माळ घालणं एवढं सोपं नाही, कारण ते नियम सुद्धा पाळले गेले पाहिजेत. तुळशीची माळ घेतल्यानंतर ती पवित्र करायची, अशी गंगा जलमधून ती स्वच्छ धुवून पवित्र करायची आणि नंतरच घालायची. आणि ती जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये घालाल ना तेव्हापासून तुम्ही मांसाहार करू शकत नाही, मद्यपान करू शकत नाही, खोटे बोलू शकत नाही, हिंसा करू शकत नाही, आणि माळ गळ्यातनं कधीच काढायची नाही. जर चुकून एखाद्याच्या गळ्यातनं माळ तुटली आणि तो जर खरोखर वारकरी संप्रदायामधला असेल तर तो वारकरी जोपर्यंत माळ गळ्यात घालत नाही ना तोपर्यंत थुंकासुद्धा गिळत नाही असं म्हणतात. जो खरा वारकरी असेल तो, त्याचे नियम कठीण येतं. आणि ती माळ गळ्यात येईपर्यंत तो सारखा रामकृष्ण हरी म्हणूनच जप करत राहतो. त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस तुळशीची माळ आपण परिधान करतो किंवा तुम्ही करणार असाल ना तर त्या अगोदर त्याच्या पाठीमागचे नियम सगळे तुम्ही बघून घ्यायचेत आणि नंतरच परिधान करायचे. तर तुळशीची माळ आहे त्याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार ना भगवान विष्णू यांना अर्पण केलेल्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र पाहिजेच पाहिजे. ज्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र असेल ना तोच नैवेद्य भगवान विष्णू यांना ग्रहण करतात. म्हणूनच ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल ना त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतोच.
असं म्हटलं जातं. तुळशीची माळ आहे ना, ही फक्त पंढरपूरमध्येच मिळते खरी माळ घ्यायची असेल तर. तुम्हाला मी म्हटलं की ती कशी ओळखायची तुम्हाला सांगते. तर खरी जर तुळशीची माळ तुम्हाला पाहिजे असेल ना, तर ती ओळखायची कशी, तर त्या माळेला लहान होल असतात, लहान छिद्र असतात. ती हाताने केलेली माळ असते. पूर्वी काशी कापडी जो समाज होता की नाही, तो पंढरपुरामध्ये आला होता विठुरायाची सेवा करण्यासाठी, आणि ही माळ तयार ते करायला लागले आणि ह्या माळेतूनच विठुरायांची सेवा करायला लागले. हाताने ही माळ ते तयार करायला लागले आणि अजून ही खरी माळ ही हातानेच तयार केलेली असते. त्याला छोटं हे छिद्र असतं, एकदम बारीक खोल. आणि जी खोट्या माळा असतात ना, त्या मशनीवर केलेल्या असतात, कोणत्यासुद्धा लाकडाच्या असतात, त्याला मोठं छिद्र असतं. एवढाच काय फरक आहे आणि त्याच्यातूनच कळतं खरी का खोटी माळ. तर जिथं भक्ती तिथं शक्ती. त्याप्रमाणे ज्याच्या गळ्यामध्ये बघा वैकुंठ, ज्याच्या गळ्यामध्ये बघा ही माळ आहे तुळशीची माळ, त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात. त्यांना स्वतः पांडुरंग वैकुंठामध्ये घ्यायला येतो असं म्हटलं जातं. तर हे आहे तुळशीच्या माळ घालण्यामागचं कारण, तुळशीचं अनन्यसाधारण महत्त्व. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अजून माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.